दोन पुरुष पालकांना विनंती आहेत, तुमच्यापैकी कोणीही कृपया दोघांनी वरती यावं. कुणीही दोघांनी वरती यावं. खैरे सर, मुळे सर, स्वते मॅडम, आणखी बघा हे तुमच्यातलेच विद्यार्थी आहेत. आता काही ॲन्युअल फंक्शनमध्ये आहेत, काही जणांना उद्या त्यांचा उद्या प्रोग्राम आहेत. विराज डोंगरे, आलोक शिताळे, युग दयंडे, हर्ष डक, आयुष सातपुते, प्रतीक्षा दांडगे, शिवानी वनारसे. निर्वी कचकुरे आली का आज? निर्वी कचकुरे, स्वराज कचकुरे आले का आज? तुम्ही तुमच्या हाताने यांचे डोळे बंद करा. रुमाल झटकून घ्या सर, नाही तर काली मंतर असं व्हायला नको. गली गलीत शिव. या उपक्रमाबद्दल लावा ना. बघू शकता तुम्ही, दिल थांब के बैठिए. बऱ्याच जणांचं असं असतं, कुठे जर गेलो कृपया इथे थुंकू नका, तरी वाचता येत नाही, तिथंच थुंकणार. पण आमचे विद्यार्थी त्याला अपवाद आहेत. आमचे विद्यार्थी डोळे बंद करून देखील वाचतात. ही अशक्यप्राय विचित्र वाटणारी गोष्ट आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. हा उपक्रम राबवणाऱ्या महाराष्ट्रातल्या फक्त 3 शाळा आहेत, ज्यामध्ये आपली राजमाता इंग्लिश स्कूल, जिथे केवळ शिक्षण नव्हे तर संस्कार देखील त्या ठिकाणी दिले जातात. याबद्दलची अधिक माहिती आमचे मंगेश सर देतील. तत्पूर्वी त्यांचा आपल्या शाळेच्या वतीने छोटासा सत्कार आपण करणार आहोत. मंगेश घाडगे सर यांचे सत्कार संदीप सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आता हे जे मुलं बसतायत, आताच सरांनी आम्ही जे स्कूलमध्ये शिकवतोय त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला दिली. तर याच्यामध्ये काय आहे हे थोडंसं तुम्हाला डीपली समजून सांगतो. जसं तुमच्यासमोर काही मुलं डोळे बंद करून बसलेले आहेत, त्यांच्या डोळ्यावरती रुमाल आहे. त्याच्या रुमालाच्या आतमध्ये आम्ही कॉटन पण वापरतो. आणि त्याच्यामध्ये या मुलांना दिसतं कसं, तर याची एक प्रोसेस आहे. जसं भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवद्गीता सांगतात, तर त्या भगवद्गीतेमध्ये एक पात्र आहे बघा संजयाचं. जे धृतराष्ट्र आहे ते अंध आहेत, आणि कुरुक्षेत्रावरती जे काही होतं आहे ते म्हणजे जी भगवद्गीता आपल्यापर्यंत आली आहे ती संजय मार्फतच आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि जे काही होतं आहे, जे काही युद्ध होतं आहे ते धृतराष्ट्राला त्या ठिकाणी सांगण्याचं काम ते संजयजी करत असतात. तर ज्या संजयाकडे जी विद्या होती ती विद्या, तिला म्हटलं जातं थर्ड आयज ॲक्टिव्हेशन, तर ती आपण या विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. आणि आमच्या या विद्यार्थ्यांचं जसं सरांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 3 स्कूल आहेत, जे आम्ही सध्या गंगापूर तालुक्यातील वाऊजमध्ये त्या ठिकाणी एका स्कूलवरती शिकवतोय. गेली 6 वर्षापासून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतोय. आणि त्याचा एक चांगला परिणाम आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये असा जाणवला, ॲव्हरेज मुलं जे आहेत जे 60-70% मार्क्स घेतात, तर ते बेसिक मार्कापेक्षा देखील 10-15% एक्स्ट्रा त्याचा बेनिफिट त्यांना मिळतोय. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा जसं की मुलांची ब्रेन पॉवर त्या ठिकाणी वाढते, त्याच्यानंतर मुलांचे ब्रेन बॅलन्स होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुलांची एकाग्रता शक्ती त्या ठिकाणी कायमस्वरूपीसाठी त्या ठिकाणी डेव्हलप होते. आणि जसं स्वामी विवेकानंद होते की ज्यांनी एकदा वाचलेली गोष्ट त्या ठिकाणी ते कधीही विसरत नव्हते, किंवा एकदा वाचले त्यांना ते पुस्तक किंवा ते पेज तुम्ही कधीही जर विचारलं तर ते लाईन टू लाईन सांगायचे. तर तशा प्रकारचं ब्रेन डेव्हलप करण्याचं काम या कोर्समध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आणखी जर थोडंसं सांगायचं जर झालं तर जसं संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद्यामुखी वेद उद्भवून घेतले किंवा त्याला बोलायला लावले, परंतु ते समजून घ्यायला आपल्याला जवळपास 800 वर्ष गेली.
त्यांनाही सुरुवातीला त्या ठिकाणी विरोध झाला किंवा त्यांनाही त्या ठिकाणी जादूटोणा अशा प्रकारचं संबोधलं गेलं. परंतु या ठिकाणी ही काही विद्या आहे, ही सर्व काही आपली एक स्पिरिच्युअल नॉलेज किंवा जे आपली संस्कृती आहे त्याच्यातनं ते आलेलं आहे. मधल्या काही 200-400 वर्षामध्ये ते लुप्त झालं. परंतु वैदिक काळामध्ये किंवा जी काही आश्रम पद्धती होते त्यामध्ये सर्व काही दिलं जायचं. झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील किंवा महाराणा प्रतापजी असतील यांच्यापर्यंत हे नॉलेज होतं आणि त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग त्या ठिकाणी केलेला होता. जसं आपल्याला माहिती आहे की महाराणा प्रतापांनी डोळे बंद करून देखील बाण चालवून त्या ठिकाणी वध समोरच्या म्हणजे केला होता. आणि अशा प्रकारचं नॉलेज आम्ही आमच्या स्कूलमध्ये देतो आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं, याला निगेटिव्ह कोणी घेऊ नका, परंतु याचा फायदा असा आहे की मुलांची याच्यातनं ब्रेन पॉवर त्या ठिकाणी इन्क्रीज होते आणि मुलांना याच्यामध्ये अभ्यासामध्ये यूज होतोय. आणि हे वाचतात कसं तर जसं आपल्या शरीरामध्ये 6 सेन्स असतात, 6 सेन्स असतात, पंचज्ञानेंद्रिय ते आपल्याला माहिती आहेत. आणि त्याचा यूज करून त्या ठिकाणी मुलं एक कॉन्शियस लेवल म्हणजे अशी लेवल की ज्या ठिकाणी कुठलाही विचार आपल्या मनामध्ये नसतो आणि त्या लेवलला आम्ही त्या गोष्टी त्यांना शिकवतो. आणि ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये कुठलाही विचार नसतो तर त्या ठिकाणी माणूस या गोष्टी सर्व काही करू शकतो. म्हणजे जर कोणताही विचारच तुमच्या मनामध्ये नाहीये तर तुम्ही त्या ठिकाणी बाहेरचं देखील बघू शकता. जसे गौतम बुद्ध होते, एकदा जर ध्यानाला बसले तर त्या ठिकाणी ते संपूर्ण काही त्या ठिकाणी ध्यानामधनंच अर्जित करू शकत होते. किंवा संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणी त्यांनी कदाचित खूप मोठं नॉलेज घेतलं नाही, परंतु तुकाराम गाथेमध्ये आपल्याला संपूर्ण जगाचं ज्ञान त्या ठिकाणी एकाच ठिकाणी प्राप्त झालं. म्हणजे अशा प्रकारचं नॉलेज आपण या ध्यानाबंद घेऊ शकतो आणि अशा प्रकारचे विद्या आम्ही या विद्यार्थ्यांना शिकवतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी आमचे तयार आहेत की जे डोळे बंद करून देखील रीडिंग करून दाखवणार आहेत. सरांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेलीच आहेत. आपलं गॅदरिंगच नाव आहेत संगम युगायुगांचा. ज्या युगापासून जी विद्या चालू होती, जी लुप्त होत आहेत किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्याला उजळणी देण्याचं काम, संस्कृती जोपासण्याचं काम राजमाता विद्यालय या ठिकाणी करत आहेत. हे सदरील उपक्रमाची माहिती आणखी सर सविस्तर सांगतीलच. तत्पूर्वी आपण त्याचं प्रात्यक्षिक तुमच्यातलेच असणारे पालक या ठिकाणी आहेत. एक महिला पालक कृपया वरती यावं. एक महिला पालक या, दोघी या ताई या, कुणी या. अंबोरे सर फोटो डाउनलोड करा, ते स्क्रीनवर दाखवा. व्हिडिओ पण आहे, फोटो पण आहे. फोटो पाठवतो तू खाली रेडी. आता आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की आमच्या या कोर्सची दखल त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने देखील घेतलेली आहे. आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत संदीपजी शिरसाट साहेब यांच्यासमोरही याचं प्रात्यक्षिक झालं होतं. त्याचबरोबर जिल्हाधिकारी जे आहेत दिलीपजी स्वामी साहेब यांच्यासमोरही आम्ही या विद्यार्थ्यांचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. त्याचबरोबर आपल्या राज्याचे शालेय आणि शिक्षण क्रीडा मंत्री त्या ठिकाणी दादाजी भुसे साहेब यांच्यासमोरही आम्ही याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं दाखवलं होतं. व आमच्या स्कूलच्या अशा जवळपास 70 विद्यार्थ्यांचा सन्मान त्या ठिकाणी शिक्षण विभागातर्फे नाशिक या ठिकाणी त्या ठिकाणी झाला होता. तर अशा प्रकारचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आपले विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहेत. आणि त्याचं काही क्षणचित्र किंवा काही फोटोज तुम्हाला त्या ठिकाणी पाठीमागे स्लाईडवरती दिसतील. तोपर्यंत आपण विद्यार्थ्याचं प्रात्यक्षिक बघून घेऊ. आता तुमच्या समोर काही पालक आहेत. पालकांनी नोटबुक पुस्तक जे काही आहे तुम्ही त्यांच्याकडे बंद करून द्या, ते तुम्हाला ओपन करून दाखवतील. तुम्ही फक्त पेज नंबर कुठलाही तुम्हीच सांगा आणि त्याच्यावरती जे आहे ते रीड करता, फक्त ते बरोबर येते की चुकतंय हे तुम्ही म्हणजे ऑब्झर्वेशन करा. पिक्चर्स ती देऊन टाका, काही वाचतील, काय प्रॉब्लेम नाही. काय करा, पिक्चर द्या अगोदर. पिक्चर कार्ड पण आणले सर, कार्ड आणले, कार्ड सगळं तिकडून कार्ड आणले होते पहिले देऊन. बघा आता सरांनी चित्र काढलेलं आहे. आय फॉर आईस्क्रीम है. काय बेटा? आय फॉर आईस्क्रीम. बरोबर आहे सर. एकदम राईट आहे सर. नेक्स्ट दाखवा सर. काढा काढा. आलोक शितोळे बघ बेटा, कोणतं आहे बघ बरं. इथं नाही का सण आहे.
ओके, कोणता कलर आहे बाळा? कोणता कलर येल्लो आहे का? येल्लो कलरचा सन. आहेत. हे सरांनी रँडमली काढलेले कोणतेही चित्र कॅमेरा इथपर्यंत येत नाहीये. जर शक्य होत असेल तर कॅमेरामन कृपया प्लीज इकडे या, म्हणजे सर्व पालकांनाही स्पष्ट होईल. ओके, चालेल चालेल. काय तुम्ही पण बघा. आमच्या महिला आघाडीनं सुद्धा समोर घ्या. सर इथे एक घर आहे, इथं झाड आहे. ऑरेंज, येल्लो, ब्ल्यू, ब्राऊन. इथं ग्रास दिलेले आहे. इथं झाड आहे ब्राऊन कलरचं आहे आणि इथं असे ब्लॅक कलरचे आहे आणि इथं ड्रॉइंग काढलेली आहे. इथं ब्राऊन, ऑरेंज, पर्पल आणि ब्ल्यू आणि इथं ग्रे. ओके, आता ते बरोबर आलंय का? पालकांना विचारू. करेक्ट आहे. ओके, व्हेरी गुड. त्यांनी जे सांगितलंय ते तुमच्या समोर इथं पण दाखवतो. हा, ओके. नेक्स्ट. कोणतं? इथं किती आहे? पाठीमागे स्लाइड लावलेले आहेत. इथं स्काय ब्ल्यू कलरचं काहीतरी आहे. इथे एक मुलगी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे सर. ताई शिवानी. क्यू एक गर्ल्स आहे, म्हणजे क्वीन होती, परंतु त्याला ते परफेक्टली सांगता नाही आला, परंतु त्याने छान प्रकारे प्रयत्न केला. व्हेरी गुड. सांग बेटा. कप काय? कप कप आहेत का? याची सुरुवात आपली सकाळी सकाळी होते. आहेत. सन. द ऑरेंज कलर येल्लो कलरचं जहाज आहे आणि खाली केशरी कलर देले. बरोबर, बरोबर आहे ताई. आणि द पिंक कलर देले. आपण पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. कलर देले. ओके, बरोबर. म्हणजे त्यानं जे सांगितलंय की ऑरेंज कलर आहे, त्याच्यानंतर येल्लो कलर आहे आणि एक जहाजाचं पिक्चर्स आहे. ओके, व्हेरी गुड. प्रतीक्षा, काय भेटा त्याच्यावरती? काऊ आहे. घोल आहे. इथं ऑरेंज आहे आणि व्हाईट कलरची. इथं येल्लो आहे. नॉप शेलनचे ऑरेंज आणि इथं झाल आहे ग्रीन कलरचं आणि इथं चॉकलेटी कलर आहे. बरोबर आहे सर. एकदम बरोबर आहे सर. आहेत. ट्रॉफिक. ऑरेंज झाड आहेत. पालकांची शंका कशी असते म्हणून मी दोन पालकांना मी मध्ये घेतलं, आता दाखवलं. आम्ही याच्या अगोदर एक छोटंसं प्रॅक्टिकल घेतलं होतं 26 जानेवारीच्या वेळेस. त्यावेळेस मुलं इनिशियल स्टेजमध्ये होते, तरी मुलांनी ओळखलं. आईस्क्रीम. बरोबर आहे ताई. बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्या पालकांना आईस्क्रीम. प्रश्न पडला, सर एक मिनिट, की आता सरांनी जे पुस्तकं आणले यांची नेहमीची पुस्तकं आहेत किंवा यांची नेहमीचेच कार्ड असतील म्हणून यांना दिले. मग त्या पालकांनी काय केलं माहिती का? जे साहजिक आहे, त्यांच्या जागी मी असं मलाही तोच प्रश्न पडला असता. मग त्यांनी स्वतःच्या खिशातलं पॅन कार्ड काढलं. काय काढलं? पॅन कार्ड. त्या पॅन कार्डचं सुद्धा वाचन आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांना करून दाखवलं. त्यावेळेस त्यांना त्या उपक्रमाची खात्री त्या ठिकाणी पडली. अत्यंत महाराष्ट्र पातळीवर फक्त 3च शाळेमध्ये हा उपक्रम शाळेत राबवला जात आहेत. पायानं वाचन. गाडगे पायाने वाचन. पायानं रिडिंग करण्यासाठी कोण परफेक्ट आहे? योगू बरा समोर आहे. पाठीमागे उभे असणारे विद्यार्थी पालक. सर, याच्यातले कुठलेही पिक्चर्स तुम्ही काढून द्या, फक्त मुलांच्या पाय काढून घेऊन आपण रिडिंग घेऊ.
जोकर आहे. काय जोकर बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. पर्पल कलरचं आहे. पर्पल कलर मध्ये लिहिलेलं आहे. खाली व्हाईट कलरचं त्याने हे घातलेली शाल, त्याच्यावर पर्पल कलरचं बरोबर आहे आंबोरे सर. करेक्ट आहे करेक्ट आहे. करेक्ट. फुगा आहे. काय बेटा फुगा फुगा काय नाव तुझं शिवानी पूर्ण शिवानी राजू बनारसे. कितवीला बाळा तू? थर्ड सेमी. हा काय तुझ्या पायाखाली फुगा काय फुगा फुगा काढ बेटा. आहेत एक बलून फुगा जे तिनं सांगितलंय. हे दाखवलेलं जे चित्र होतं जोकर, हे पायानं वाचणे सगळेच विद्यार्थी त्या प्रमाणात वाचतात, परंतु आज आपल्याला वेळेची मर्यादा आहेत. असेच अभिनय उपक्रम आपल्या शाळेच्या माध्यमातून चालवले जातात. कराटे, योगा, सेल्फ डिफेन्स, आत्मसंरक्षण जी आज काळाची गरज आहेत, हे उपक्रम विद्यार्थ्यांना विनामूल्य फ्री ऑफ कॉस्ट शिकवणारी परिसरातील आपली एकमेव शाळा आहेत, जेणेकरून आपला केवळ विद्यार्थीच नव्हे तर आदर्श नागरिक त्या ठिकाणी घडला पाहिजेत. हाच उद्देश घेऊन राजमाता एज्युकेशन ग्रुप या ठिकाणी वाटचाल करत आहेत. उपस्थित सर्व पालकांचा खूप खूप धन्यवाद. आपण पालकांच्या प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेऊयात. स्वाती मॅडम, खैरे सर, मुळे सर, आंबोरे सर. सर खरोखर म्हणजे आपणास चित्रामध्ये महत्त्वपूर्ण माझं नाव विकास खैरे, माझा मुलगाही इथे शिकतो आणि तो पूर्वीपासनं आत्तापर्यंत चांगल्याच मार्काने पास होता आला. त्याच्यापेक्षा सांगायला गेले ते संस्कार हे महत्त्वाचे त्याला लाभत असतात. आणि आज सरांनी आम्हाला अचानक बोलून आणि जे काही आपल्याला दाखवलं ही खूप जुनी विद्या आहे आणि ती आपल्या पुढं सरांनी प्रकट केली, सादर केली. आणि हे खरोखर आहे की मुलांनी सुद्धा त्यामध्ये इतका छान प्रकारचा प्रतिसाद डोळे बंद करून दिला आपल्याला, आणि हे खरोखर आहे. आणि सरांचं मी खूप मनापासून धन्यवाद म्हणतो आणि असेच पोरं आपल्याकडनं घडावं या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. हे राजमाता शाळेचं सगळ्या पालकांकडनं मी खरंच म्हणजे आभार व्यक्त करतो त्यांचं, की त्यांनी ज्या प्रकारे हे मेडिटेशनचं जे शिक्षण चालू केलेलं आहे खरंच खूप छान आहे. आणि ही लुप्त झालेली जी कला होती ती कालांतरानं म्हणजे पुन्हा नव्यानं ते समोर येत आहे. आणि त्याचे जे फायदे तर ते आपल्याला आता तरी काही नाही आहे, पण ज्यावेळेस मुलं फायनल पेपर देतील, समजा 10वी असेल 12वी असेल, तर त्यावेळेस त्यांचा जो रिझल्ट असेल तर त्याचा रिझल्ट जो आहे तो 10 ते 15% खरंच वाढणार आहे. आणि सगळ्या पालकांना विनंती आहे की हे जे मेडिटेशनचं जे काही क्लास चालू केलेले आहे सरांनी, तर सगळ्यांनी होईन तोपर्यंत ह्या क्लासेसला आपल्या पाल्यांना ॲडमिशन घेऊन सने त्यामध्ये सहभागी करावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि शाळेचे खरंच पुन्हा एकदा आभार मानतो की खरंच शिक्षण नाही तर संस्कार म्हणजे शिक्षणाबरोबरच संस्कार कसे देता येईल याच्याबद्दल सरांनी जे विचार केलेले खूप छान आहे. खूप खूप धन्यवाद शाळेचे आणि प्राचार्यांचे सगळ्यांचे. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही आता येताना बघितले असेल त्या ठिकाणी आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा पाठीमागच्या वर्षीचा रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला आहे. जवळपास आमच्या मागच्या बॅचमध्ये 30 विद्यार्थी 10वीला होते. त्या 30 विद्यार्थ्यापैकी 26 जण हे 85च्या अबव त्या ठिकाणी होते. आणि ह्या वेळेस तो स्कोअर आणखी त्या ठिकाणी वाढेल अशी आम्ही आपणास ग्वाही देतो. महिला पालकांची आपण एक प्रातिनिधिक बाईट घेऊयात.